रामकृष्ण हरी. वेळ थोडा आहे, फक्त 4 दिवस राहिले सर्व पितृ अमावस्येला. आणि 4 दिवसामध्ये तुम्हाला इतर कामांमुळे जर वेळ भेटला नाही तर या 4 दिवसामध्ये सर्व पितृ अमावस्या आहे. आणि आता तुम्ही वेळ हा काढलाच पाहिजे. का की आता सर्व पितृ अमावस्या म्हणजे एक 4 दिवस पितृ पंधरवडा हा 15 दिवसाचा होता, त्यातले 10 दिवस तर गेलेले आहेत आणि राहिलेले 4 दिवस आणि मग सर्व पितृ अमावस्या. 100 वर्षाच्या कालावधीमध्ये असा योग जुळून आला नाही जो या आता पितृ पंधरवडा झालेला आहे. म्हणजे सुरुवातीला चंद्रग्रहण आणि शेवट सूर्यग्रहण, म्हणजे मधला काळ हा दान पुण्यासाठी लाख गुणा ह्याचा फायदा भेटला जातो. म्हणजे यापूर्वी अजून तुमच्याकडून काही पितृ कार्य झालेलंच नाही, याच्या अगोदर तुमच्याकडून श्राद्ध झालेलंच नाही. मग आता हा सुवर्ण संधीचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. दिवस राहिलेत आता फक्त 4 आणि 4 दिवसामध्ये तुम्ही स्वतः पर्सनली वेळ काढून तुमच्या परिवारासाठी, हे फक्त पितरांसाठी नाही, हे तुमच्या पूर्वजांसाठी नाही, तुमच्यासाठी पितृकार्य. कारण की जर आलेल्या पाहुण्याचं यथोयोग्यरित्या जर मान सन्मान झाला नाही, सत्कार झाला नाही तर त्याचे परिणाम बी भोगावे लागतात. आणि तुमच्या परिवाराचं एक भाग्य उजळवण्यासाठीच हे पितृ लोक की पूर्वज तुमच्याकडे येत असतात. त्यांची आशा ही तुमच्यामध्ये गुंतलेली असते की बाबा माझ्या घरातील माझ्या वंशाची मुलं नक्की करतात काय. म्हणून त्या आलेल्या आहेत आणि आता 4 दिवसाने ते जाणार आहेत. 4 दिवसाचा कालावधीमध्ये त्यांचा तुम्ही यथायोग्यरित्या आदर सत्कार करा, त्यांच्यासाठी तर्पण करा, त्यांचा श्राद्ध विधी करा आणि त्यांना आनंदानं मनापासून आणि खरंच की बाबा तुमच्यामुळेच आमचं जीवन आहे याची आदरयुक्त भावना निर्माण करून तुम्ही ह्या पितृश्राद्धामध्ये त्यांचा आदरयुक्त सत्कार करा. हीच महत्वपूर्ण माहिती मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. रामकृष्ण हरी.